सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी टेल टू हेड पद्धतीने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता पाठिंबा मिळू लागलाय। माढा तालुका काँग्रेस आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या वतीने श्री संदीप संजय मोरे यांनी सीनामाडा उपसा सिंचन समितीला पाठिंब्याचे पत्र दिले आहे। तसेच सीनामाडा उपसा सिंचन योजनेत हेड भागातील पाणी सोडण्यात यावं यासाठी माढ्याच्या तहसीलदारांनाही त्यांनी निवेदन दिले। दरम्यान शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या थाळीनाद आंदोलनात संदीप संजय मोरे हे स्वतः उपस्थित राहिले आणि आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकांना सिंचनाचा फायदा मिळेल अशी भूमिका त्यांनी मांडली। तसेच योजनेचे पाणी केवळ सुरुवातीच्या भागातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता टेलपर्यंत आणि शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे असे मत संदीप संजय मोरे यांनी व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळणे हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि सीनामाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचते याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। सीनामाडा उपसा सिंचन मध्ये टेल टू हेड पाण्याची मागणी करता आपण सर्व बंधू बांधव आलेलो आहेत। तहसील कार्यालय माडा येथे तर उजनी धरण हे 100% भरलेलं असताना टेल टू हेड पाणी जात नाही, त्यामुळे काही गावांवर अन्याय होतोय। तर पोलीस प्रशासन त्या अधिकाऱ्यांना सिक्युरिटी द्या आणि पाणी खालीपर्यंत पोहोचलंच पाहिजे। तेलच्या भागाला सर्व पाणी पोहोचलं पाहिजे। त्या पाणी पोहोचल्याशिवाय ते आंदोलन थांबणार नाही। जर पाणी पोहोचलं तर याच्या पुढे अन्नत्याग आंदोलन असं सुरू राहील, तीव्र आंदोलन सुरू राहील। त्याची दखल प्रशासनाने घ्यावी।